निवडणुकीदरम्यान काँग्रेसला मोठा धक्का। आयकर विभागाची काँग्रेसला 1700 कोटींची नोटीस। व्याज आणि दंड मिळवून 1700 कोटींची नोटीस। वसंत मोरे मुंबईत घेणार प्रकाश आंबेडकरांची भेट। पुणे लोकसभेकरता प्रकाश आंबेडकरांची मागणार मदत। राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची अद्याप उमेदवारी यादी नाही। दोनही पक्षाकडून अद्याप उमेदवारांची अधिकृत घोषणाच नाही। तरीही उमेदवार जाहीर होण्याआधीच राष्ट्रवादीकडून प्रचाराची रणधुमाळी। ठाणे कल्याण पालघरच्या जागा आम्हीच जिंकणार, राऊतांचा दावा। तर कल्याणचा उमेदवार आम्ही उद्या जाहीर करणार, संजय राऊतांची माहिती। भ्रष्टाचाराबद्दल भाजपचं दुटप्पी धोरण। प्रफुल्ल पटेलांना क्लीन चिट मिळाली। आता भाजपनं मनमोहन सिंग यांची माफी मागावी, राऊतांची भाजपवर टीका। निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता। संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषदेत होणार घोषणा। विजय शिवतारेंची वर्षावरील बैठकीत अजित पवार यांच्याशी दिलजमाई झाल्याची माहिती। वर्षावरील बैठकीनंतर विजय शिवतारे आज भूमिका जाहीर करणार। ठाण्यात उमेदवार मिळत नसेल तर मला बिनविरोध निवडून द्या। शिवसेना उमेदवारांच्या यादीवरून राजन विचारेंना शिंदेंना चिमटा। बच्चू कडू यांची अमरावतीत आज पत्रकार परिषद। नवनीत राणांच्या विरोधात बच्चू कडूंच्या नव्या खेळीकडे सगळ्यांचंच लक्ष। लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का। रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचा जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द। पर्यायी उमेदवार असल्याचं काँग्रेसचं वक्तव्य। अमोल कीर्तिकर यांना कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी दुसऱ्यांदा ईडीचा समन। 8 एप्रिलला चौकशी करता हजर राहण्याचे आदेश। पुण्यात काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीची केंद्राकडून दखल। केंद्रातून काँग्रेसचं खास निरीक्षक पथक पुण्यात दाखल। पथकाकडून पक्षांतर्गत स्वकीयांवर ठेवली जाणार नजर। बारामती लोकसभेकरता महायुतीची पुण्यात बैठक। महायुतीचे सर्व आमदार पदाधिकारी राहणार बैठकीला उपस्थित। बैठकीत प्रचाराचे आणि सभांचे केले जाणार नियोजन। विजय शिवतारे महायुतीसोबत आशयाचे पोस्टर व्हायरल। तर पोस्टरवर अब की बार सुनेत्रा वहिनी खासदार असा उल्लेख। राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून पोस्ट व्हायरल। नवनीत राणा आज भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि अमित शहांची घेणार भेट। उमेदवारी जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर घेणार भेट। भाजपकडून महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक प्रभारींची घोषणा। खासदार डॉक्टर दिनेश शर्मा यांच्याकडे प्रभारी पदाची जबाबदारी। तर निर्मल कुमार सुराणा आणि जयभान सिंग पवैया यांच्याकडे सहप्रभारी पदाची सूत्र। ओबीसी बहुजन पार्टीची आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक। प्रकाश अण्णा शेडगेंच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक। बैठकीत निवडणुकीची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। सिंहगड किल्ल्यावर येत्या 5 जूनपासून प्लास्टिक बंदी। प्लास्टिक कचऱ्यामुळे वनसंपदेसह ऐतिहासिक वास्तूंचं विद्रुपीकरण होत असल्यामुळे वन विभागाचा निर्णय। वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीचं वन नेशन वन सीईटी धोरण पीएचडी साठी देखील होणार लागू। मात्र यूजीसीच्या निर्णयामुळे स्थानिक पातळीवरील संशोधन थंडावण्याची भीती। प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे राजधानी एक्सप्रेसला अतिरिक्त डबा। तर मुंबई नागपूर दुरांतो एक्सप्रेसला देखील एक अतिरिक्त तृतीय श्रेणी डबा जोडण्यात येणार। नाशिकच्या मालेगाव परिसरामध्ये अवकाळी पावसानं हजेरी। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान, तर द्राक्ष बागांचं देखील नुकसान। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 240 गावांना पाणी टंचाईच्या झळा। 386 टँकरनं गावांना पाणी पुरवठा। तर 205 विहिरींचं करण्यात आलं अधिग्रहण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।